नगरमध्ये सभा होते, अवघे 3 दिवस राहिलेले आहे पोटनिवडणुकीला. कसं बघताय? कारण एकीकडं भाजप आहे असं बलाढ्य पक्ष, दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी. काय सांगा? आपण जर या रावरी मतदारसंघाची जर निवडणूक बघितली तर ही निवडणूक थेट वंचित बहुजन आघाडी वर्सेस भाजप अशीच निवडणूक होती. कारण इथे लोकांचा कल हा मतदानाचा आज भाजपला रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतो. आणि एक अशी पण परिस्थिती समोर येताना दिसतीये की रावरीमधल्याच लोकांचा आणि नगरमधल्याच लोकांचा खूप मोठा विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारावरनं हटलेला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा डमी आहे, भाजपशी सेटिंग करून उभं झालंय. आतमधनं त्यांचे साखर कारखाने वाचवण्यासाठी भाजपमध्ये जातील आणि त्याच्याहून महत्वाचं पुढील काळामध्ये आता भाजपकडनं पराभव झाला तर पुढे जाऊन त्यांना MLC सुद्धा मिळू शकते, अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रावरीमध्ये सुरू असल्यामुळे NCPच्या उमेदवाराची विश्वासार्हता संपलेली आहे आणि म्हणून रावरीच्या लोकांची पसंती ही भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज आपल्याला होताना दिसते. दुसरं राज्याचा प्रश्न जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये जो महिला आरक्षणासंदर्भातला बिल होता तो विधेयक रद्द झालेला आहे आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांवरच महिलांच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आरोप करतात. त्याकडे कसं बघतात? नाही, हे सत्ताधाऱ्यांचा खोडसाळपणा आहे आणि हा भाजपचा खूप मोठा फसवी डाव आहे असं मला सगळ्यांसमोर मांडायचं. सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण बघितली तर सगळ्यात कमी लोकसभेमध्ये महिला कोणत्या पक्षाकडनं गेल्या असतील तर त्या भाजपकडनं गेल्या. तुमची मेजॉरिटी आहे, सगळ्यात जास्त संख्याबळ तुमचं आहे, तरी सगळ्यात जास्त संख्याबळ असूनही सगळ्यात कमी महिला तुमच्याकडनं निवडून जातात. ह्याच्यावरती भाजपने पहिले लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, भाजप आज जर म्हणत असेल की दुसऱ्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणाचा बिल हाणून पाडलं तर भाजपने विमेन्स रिझर्वेशन बिल किंवा विमेन्स रिप्रेझेंटेशन इन लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा अशी बिल का नाही आणली? तुम्ही ते डिलिमिटेशनच्या मागे लपून काढलं. म्हणजे जर महिलांना प्रतिनिधित्व द्यायचंय तर महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी एक बिल आणायचं होतं. त्याला नॉर्थ वर्सेस साऊथ किंवा उत्तर वर्सेस दक्षिण या वादामध्ये अडकून महिलांचा प्रश्न का अडकून ठेवला? यांनी भाजपनी सरळ सरळ सांगावं. जर भाजप आज हा आरोप करत असेल की इतर पक्षांनी त्यांचं बिल येण्यापासून थांबवलं तर डिलिमिटेशन आड न आणता फक्त महिलांच्या रिझर्वेशनसाठीचं एक बिल हे भाजपनी समोर का नाही आणलं? हे भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी आज स्पष्ट करावं. या संदर्भात उद्या महायुतीचा मुंबईमध्ये मोठा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री पत्रकार परिषद देखील घेणार आहे आणि या विरोधात आता सत्ताधारीच मोर्चा काढतात. माझं म्हणणं एवढंच आहे की सत्ताधाऱ्यांना आजच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा मीडियानी हिंमत करावी आणि उद्या मोर्चामध्ये जाऊन सुद्धा ही हिंमत करावी विचारायचं की तुम्ही महिलांचं रिझर्वेशन हे डिलिमिटेशनच्या मागे का लपवलं होतं? 2 वेगवेगळी बिल का नाही मांडली होती? किंवा पहिलं महिलांचं बिल का नाही मांडलं आणि मग डिलिमिटेशन आणायचं होतं? जर तुम्हाला खरंच महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं होतं तर त्या पद्धतीचं बिल आणलं असतं तर लोकांनी साथ दिली असती. तुम्ही ते बिल खोडसाळपणा करून आणलं म्हणून लोकांनी ते हाणून पाडलं. सोपा मुद्दा आहे. मोर्चाकडे कसं बघता? मोर्चाकडे मी काय, एक फसवा डाव फसला आता दुसरा फसवा डाव उभा करायचा प्रयत्न अजून कशा पद्धतीने नाही बघत. विधान परिषदेच्या देखील निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहे. कुठेतरी आता जे भाजपमध्ये प्रवेश झालेला त्यांना देखील संधी देण्याची चर्चा होत आहे. कसं त्याकडे काय? क्रॉस वोटिंग खूप मोठ्या पद्धतीने होणार आहे आणि मी नुसतं एवढंच म्हणतो की मागच्या पद्धतीत जसं झालं तसं महाविकास आघाडीच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना निवडून देऊ नये एवढीच मी आशा करतो. राज्यामध्ये सध्या हिंदू महाराजांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. खराबचं प्रकरण बघितलं, अनेक राजकीय नेत्यांची नावं देखील पुढे येत आहेत, पण त्यांची कुठे चौकशी होताना दिसत नाही. कसं पाहता येतं? सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचा सरळ सरळ प्रकार आहे. काल परवा जो एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या खरातांचा जो कोण माणूस होता शेळके ते गेले, ते पण एक राजकीय डावच आहे. कारण त्यांचा जो राईट हँड मॅन आहे तो इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस त्यांचा मृत्यू होतो, आपत्कालीन मृत्यू होतो आणि त्याच्यावरती जास्त इन्व्हेस्टिगेशन नाही होत. हा पण एक इन्व्हेस्टिगेशन फसवायचं आणि खराताहून महत्वाचं खरातांच्या मागे जे नेते मंडळी आहेत त्यांना वाचवण्याचा हा खूप मोठा डाव. राज्यामध्ये सध्या ड्रग्सचं प्रमाण, अंमली पदार्थाचं प्रमाण वाढलेलं आहे. मुंबईमध्ये देखील एक घटना घडली, 2 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर कुठेतरी गृह खातं कमी पडते का या सगळ्या गोष्टी?
हो, मोठ्या प्रमाणात गृह खातं कमी पडते, स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला कमी पडते आणि त्याच्यावर महत्वाचा जर शोध केला तर उद्या कळेल की मोठे मोठे सत्ताधारी आणि नेतेच या अंमली पदार्थाच्या स्मगलिंगमध्ये त्यांना पाण्यामधनं म्हणजे समुद्राच्या रूटमधनं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणणं. ते आणण्याचं ठिकाण कुठले? अडाणी पोर्ट. अडाणी पोर्टशी संबंध कोणाचे? भाजपचे. त्याचे पुढे जाऊन त्याच्यामध्येच नेते इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांचेच लोक ह्याच्या रॅकेटमध्ये, स्मगलिंगमध्ये आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे ह्याच्यावरती कुठेही महाराष्ट्रावर इन्व्हेस्टिगेशन नाही होते आपल्याला समोर. धर्मांतरांचे प्रकरण देखील समोर आलेलं आहे. नाशिकचं TCS कंपनीचं प्रकरण बघितलं किंवा अमरावतीचं प्रकरण बघितलं. धर्मांतरासंदर्भात आता पुन्हा एकदा भाजप आणि भाजपच्या प्रणित जे काही संघटना आहेत ते रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं करत आहेत, त्याकडे कसं पाहतात? पहिले एक बिल आणण्याचा प्रयत्न केला भाजपने, त्या बिलला प्रतिसाद नाही मिळाला, त्याला सपोर्ट नाही मिळाला. मग आता त्याच बिलसाठी ग्राउंड तयार करण्याचं भाजपची रणनीती अजून काही नाही. आता ही जी निवडणूक चालू आहे ही विकासापेक्षा धर्मावरच जास्त चालू आहे, त्याबद्दल आपलं काय मत? मीडियानी, नेत्यांनी, राजकारण्यांनी जर निवडणूक धर्मावरती नेली तर ती मतदारांची जबाबदारी राहते की विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करणं. आणि मी मतदारांना विनंती करतो, आवाहन करतो की ही निवडणूक आपण बघितलं असेल तर गेले 3-4 वर्ष नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण पेटवलं जात आहे, दंगली पेटवण्याचं, चिघळण्याचं एक वातावरण उभं केलं जात आहे. तर आपल्या हातामध्ये नगरची परिस्थिती सुधारून या धार्मिक राजकारणांना हाणून पाडून विकासाचं राजकारण उभं करण्याची संधी आहे. आणि मी मतदार बंधूंना एवढीच विनंती करतो की नगरमधलं धर्माचं राजकारण थांबवून एकदा परत विकासाचं राजकारण उभं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी. थँक्यू.